मॅडम एवढ्या रात्री मला कशाला बोलवलंय पुन्हा इथे? अगं तुझी काळजी वाटते म्हणून बोलवलं. बोल, राजेंद्रचा खून का केलास? मॅडम काय बोलताय तुम्ही? हे मी खून केला त्याचा? होय, तूच. तुमचा गैरसमज होतोय काहीतरी. मी कशाला त्यांचा खून करू? मोरे, आणा त्याला इकडे. काय झालं? शॉक बसला? तुला काय वाटलं तू त्याला सावध केलंस म्हणून तो आम्हाला सापडणार नाही? काय ग, संतोषचं नाव घेतलं आणि तू दचकलीस, तेव्हाच आम्हाला संशय आला होता. राजेंद्रचा खून हा पैशासाठी झालेला नव्हता हे उघडकीस होतं. त्या दिवशी तू त्याच्या फोनवर भरपूर कॉल केलेस. काय म्हणाली होतीस तू आम्हाला? आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे म्हणून. हा, म्हणून तुम्ही एकमेकांना कॉल करता, म्हणून तुम्ही एकमेकांशी खूप बोलता फोनवर, नाही का? हे प्रेम आधी फोनवर कधीच दिसलं नाही. ए, काय विचारते मी? त्याच रात्री तू राजेंद्रच्या पाठोपाठ आणखी एका माणसाला सतत फोन करत होतीस. तो माणूस म्हणजे संतोष काळभोर. तू राजेंद्रला फोन करून त्याचा ठाव ठिकाणा विचारायचीस आणि संतोषला कळवायचीस राजेंद्रवर हल्ला करण्यासाठी. तुझ्याबद्दल बऱ्याच गोष्टी आम्हाला तपासात कळल्या. तुझे बरेच मित्र आमच्या हाती देखील लागले. तुझी नणंद मंगला, हिच्याकडे तुझी चौकशी केली तेव्हा तुझ्यावरचा संशय अजूनच बळावला. मंगला, तुम्ही राजेंद्रच्या सख्या बहीण ना? हो मॅडम. ज्योतीचे तुमचे संबंध कसे होते? चांगले आहेत मॅडम. तुम्ही एकाच कंपनीत काम करता ना? हो. मग तुम्ही एकत्रच जात असाल कंपनीमध्ये? नाही मॅडम, राजेंद्र तिला सोडायला आणि आणायला यायचा. पण तुम्ही त्याच्या सख्या बहीण, मग तो तिलाच फक्त घेऊन जायचा? मला कळलं नाही. मॅडम, राजेंद्रला संशय होता तिच्यावर आणि ती वागायची तशीच. मागे एकदा त्याला तिचं प्रकरण कळलं होतं, तेव्हापासून तो सोडायला आणि आणायला जायचा. तो तिच्यावर बारीक नजर ठेवून असायचा. आता बोलतेस की? नाही मॅडम, सांगते मी. नवऱ्याचा जास्तच त्रास व्हायला लागला होता मला. सर, आपने मेरे को बुलाया सर. ऐना का कुछ पता चला क्या? फिलहाल नहीं, अभी भी उसका मोबाइल बंद है. उसका लास्ट लोकेशन कुर्ला LTT दिखा रहा है, लेकिन CCTV फुटेज में वो सुबह किसी से फोन पे बात करते हुए नजर आ रही है. जाहिर सी बात है वो आप ही से बात कर रही होगी, लेकिन आपने हमसे इस बात का जिक्र नहीं किया. कैसा जिक्र करेगा साहब? हमसे तो उसने बात ही नहीं की उस दिन. मिस्टर प्रसाद, CCTV फुटेज में क्लियरली दिख रहा है कि वो फोन पे बात कर रही है. अगर आपसे बात नहीं करेगी तो किससे करेगी? अरे सर, मगर हम आपसे झूठ क्यों बोलेंगे? सच में उसने हमसे बात नहीं करी उस दिन. शिर्के, अनुयाचे कॉल रिकॉर्ड्स आण. साहब, ये क्या चल रहा है साहब? मेरे को कुछ समझ में नहीं आ रहा. अनुया के मोबाइल से लास्ट कॉल 4 तारीख को रात 10:55 को हुआ, आउटगोइंग. 5 तारीख को कोई कॉल ही नहीं है. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. कुठे आहेस? सर राऊंडवर आहे. काल बैल बाजारामध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला होता ना सर, तिकडेच होतो सर. सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे सर. मी पोलीस चौकीला रिपोर्टिंग करतो सर. नको, तू अनुयाच्या मॅटरमध्ये एका डिटेलवर काम कर. ओके सर. अनुयाच्या ऑफिसमध्ये काम करणारा चिंतन नावाचा तिचा एक कलिग आहे. तिचं शेवटचं बोलणं त्याच्याशी झालं होतं आणि अनुयाच्या वडिलांच्या बोलण्यावरनं ते दोघं वारंवार बोलत होते असं रेफरन्स आलाय. मग जरा या चिंतनच्या डिटेल्स काढ आणि तिकडे जा. येस सर. मैं इंस्पेक्टर शिंदे, कुर्ला पुलिस स्टेशन से. जी सर, कहिए. मुझे अनुया के बारे में कुछ बात करनी है. अनुया को कब से जानते हो?
यही कुछ सर, 2 साल से। 2 साल से? हाँ सर, एक्चुअली हम दोनों एक ही साथ कंपनी ज्वाइन की थी। सर हम पिकनिक गए थे सर, तभी का फोटो है ये। तुम्हारे अलावा दूसरा कोई उसका खास दोस्त था? उसका कोई करीबी दोस्त तो नहीं था। और तुमसे आखिरी मुलाकात कब हुई उसकी? साहेब मी तुम्हाला फोन केला। सहज मी इकडे जात होतो इकडे, सहज मला तिथे कुबड वासाला तर मी जाऊन बघितलं, तिथे एक मला मुलीचा मृतदेह दिसला। शिंदे, अनुयाच्या वडिलांना ताबडतोब बोलून घ्या। होय सर। सर बघूया आपण। दाखवा बघा। गुड मॉर्निंग सर। अहो कसली गुड मॉर्निंग पाटील, 5 दिवस उलटून गेलेत तरी देखील अनुयाचा पत्ता लागत नाहीये। एकही एव्हिडन्स नाही, एकही क्लू नाही। ही गोष्ट किती टेन्शन देणारी आहे। या केसमध्ये अजिबात प्रोग्रेस झालेली नाही असं मीडियाचं म्हणणं आहे। महिलांची सुरक्षा आणि पोलीस यांच्यावर रकाने छापून येत आहेत आणि सीपी साहेबांकडून प्रेशर आहे तो वेगळाच। तुम्हाला कळतंय ना मला काय म्हणायचंय ते? हो सर, पण आपण आपल्या बाजूने कुठेच कसर सोडत नाही आहोत। 9 युनिट्स दिवस रात्र या केसवर काम करतायत। 30 पेक्षा अधिक CCTV फुटेज बघून झालेत। हजारो लोकांची चौकशी केली आहे। अगदी अनुयाच्या सहप्रवाशांची सुद्धा चौकशी केली आहे। तिच्या बोलण्यातून वागण्यातून काही संशयास्पद जाणवलं का हे विचारलंय, पण यातून काहीच निष्पन्न झालं नाही। त्यांच्याशी पण बोलून झालंय सर, पण कोणाला काहीच माहीत नाही। ही एक मिस्ट्री आहे सर, पण आम्ही होप सोडलेले नाही आहेत। लवकरात लवकर अनुयाचा शोध लावूया। बरं, मी पुढच्या अपडेटची वाट बघतोय। या खेपेला तरी पॉझिटिव्ह न्यूज असू द्या। शुअर सर। शिंदे, अनुया ज्या माणसासोबत गेली तो माणूस स्पॉट झाला। पण सर फोटोमध्ये ती तर एकटीच दिसली। अनुया प्लॅटफॉर्मवर चालताना एकटी दिसते, पण तिच्या हातात बॅग नाहीये। तिच्या बॅगेच्या डिस्क्रिप्शनशी मॅच करणारी बॅग या माणसाच्या हातात आहे। याचा अर्थ की अनुया या माणसासोबत गेली। आता हा माणूस कोण आहे याचा शोध लावणं गरजेचं आहे। येस सर। तुझ्या मोबाईलमधनं त्या माणसाचा फोटो काढ आणि प्रिंटआउट काढून ये, अर्जंट आहे। एका पेट्रोलिंग व्हॅनला मुंबईतल्या भांडूप कांजूर मार्गावर असलेल्या भांडुपेश्वर कुंड इथल्या एका खोऱ्यात एक अर्धवट जळलेला मृतदेह सापडला। पोलिसांनी पुन्हा एकदा अनुच्या वडिलांना म्हणजे प्रसाद यांना बोलवून घेतलं आणि दुर्दैवानं तो मृतदेह अनुचाच निघाला। कुठला तरी क्रूरकर्मा माणूस अनुच्या शरीराशी आणि जीवाशी खेळला होता। Hannah, my child. गुड मॉर्निंग। शिल्पा अजून घरी नाही आली। कुठे गेले रे माझी पण? ती सुखरूप घरी नाही आली तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन। काका मला वाटतं काहीतरी गडबड। तुमची मुलगी कालपासून गायब आहे आणि तुम्ही पोलिसात तक्रारही दिलेली नाही अजून। कोणी सांगितलं तुम्हाला? खोटं आहे सगळं। खोटं आहे ना? बोलवा मग तिला, कुठे आहे ती?